राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, केंद्राने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले। निर्यात बंदी संदर्भात यापूर्वीच्या आलेल्या सूचना तर 19 ऑगस्ट 2023 कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावण्यात आले होते। 28 ऑगस्ट 2023ला कांद्यावरील $800 प्रति मेट्रिक टन निर्यात मूल्य लावण्यात आले होते। 7 डिसेंबर 2023 निर्यात बंदी करण्यात आली होती। 4 मे निर्यात बंदी उठवली, मात्र निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावण्यात आले होते आणि $550 किमान निर्यात मूल्य लावण्यात आले होते। आज कांदा निर्यातवरील $550 निर्यात मूल्य रद्द। बारामध्ये ठरली 2 दादांची लढत, अजितदादांना प्रथमच तगडे आव्हान। पुतण्या योगेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास मराठा आरक्षण महायुती सरकार हैदराबाद गॅजेट लागू करणार। मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधिमंडळाचे 1 दिवस अधिवेशन। जरांगे पाटलांची मागणी। 1881 मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाज कुणबी होता अशा नोंदी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर जनगणनेत नोंदी बदलण्यात आल्या। 1881च्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला आणि सातारा संस्थांच्या नोंदी तपासून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावे अशी जरांगे। कोशिंबीर शेतीतून मिळवले 8.5 लाखाचे उत्पन्न। कोशिंबीरचा व्यवहार होता जल्लोष करत खरेदीदारांचा सन्मान करताना करपे बंधू। शेतीमध्ये कोणतेही पीक घेताना योग्य नियोजन करून योग्य मार्गदर्शनाखाली शेती केल्यास नक्कीच चांगले उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी देवीदास करपे व किरण करपे यांनी सांगितले। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यासाठी 19 कोटीचा निधी। खासदार निलेश लंके। 19 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास, पुढील आठवड्यात मुसळधार। हवामान विभागाची माहिती। वातावरणीय बदलामुळे सोमवारपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता। राहुल गांधींचा आरक्षण विरोधी चेहरा उघड आला। भाजपचे राज्यभरात आंदोलन। गांधी काँग्रेसची भूमिका आरक्षण विरोधीच। फडणवीस दरेकर यांचा हल्ला, तोच फुटकार पुन्हा राहुल गांधीच्या तोंडून आलाय। प्रवीण दरेकर। लालबागच्या राजाचा 1 पाय सोन्याचा 1 पाय जनाचा। मंडपात सामान्य भक्तांना अक्षरशः जनावरासारखी वागणूक। सौर कृषी पंपातून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पादन मिळवून देणार।